नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं आता नशीबवानमध्ये लग्न सराई सुरू आहे. गिरिजा आणि रुद्र यांचा लग्न सोहळा असल्यामुळे त्याच्यामध्ये सायली आणि अर्जुन यांना सुद्धा आमंत्रित केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, हा लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघेजण खूपच जास्त प्रयत्न करत आहेत. पण प्रेक्षकांनो, शेवटीला हे लग्न व्यवस्थितपणे पार पडू नये अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. त्याच्यामध्ये उर्वशी, सावी आणि प्रिया तिघीजणी मिळून या लग्न सोहळ्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतायत. इथे आता उर्वशीला आपल्या भाचीचं सावीचं लग्न रुद्रबरोबर लावून द्यायचं असतं आणि इथे गिरिजाला त्या घरातून बाहेर काढायचं असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला नियतीच्या मनामध्ये इथे रुद्र आणि गिरिजा या दोघांचंच लग्न लिहिलेलं असल्यामुळे ते लग्न आता कुणीही थांबवू शकत नाही. पण प्रेक्षकांनो, उर्वशी मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत असते. तिने आता एक खूप मोठा डाव साधलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता संगीत सोहळ्यामधून उर्वशीने गिरिजाला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. पण ही गोष्ट काही लपून राहत नाही. ही गोष्ट आता नागेश्वरच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये संगीत सोहळ्यामधून गिरिजाला किडनॅप करण्यामागे उर्वशीचा हात आहे हे समजल्यानंतर नागेश्वरने सगळ्यांच्या समोर उर्वशीचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला आता लग्न सोहळ्यापासून दूर राहायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन, सायली आणि रुद्र हे तिघेजण मिळून गुंडांची धुलाई करत इथे आता विक्रमची धुलाई करत सुखरूपरित्या गिरिजाला परत घेऊन आलेले असतात. आणि गिरिजाला सुखरूपरित्या इथे आता परत आणल्यानंतर लग्न सोहळ्यासाठी गिरिजा खूपच छान आणि सुंदर तयारसुद्धा झालेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, गिरिजा इतकी सुंदर दिसत असते की तिची होणारी सासू म्हणजे वासंती हिने आता गिरिजाची दृष्ट काढलेली असते. इतकी गिरिजा सुंदर दिसत असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता हळदीमध्ये जे काही झालेलं असतं त्याच्यानंतर नागेश्वरने उर्वशीला धमकी दिलेली असते की पुन्हा जर लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात तर आमच्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. आणि इथे सायलीने प्रियाला धमकी दिलेली असते की लग्नापासून आणि गिरिजापासून लांब राहायचं म्हणून. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते की आता काय करायचं, कारण जर आता दादासाहेबांना आमच्यावरती संशय आला तर दादासाहेब आम्हाला घरातून बाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की ठीक आहे ना, आपल्या दोघींचे हात आता बांधलेले आहेत, पण बाहेर कुणीतरी अशी व्यक्ती असेल जिचे हात मोकळे असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणते की आहे ना, एक मोहरा आहे, त्याला आता वेळ आलेली आहे घरामध्ये आणण्याची. तेव्हा इथे प्रिया म्हणते, कोण आहे तो व्यक्ती? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, आहे इथे आता गिरिजाचा एक प्रेमी. तर इथे गिरिजावरती एका मुलाचं खूप जास्त प्रेम आहे आणि त्याला मी इथे बोलावते. गिरिजाला किडनॅप करून तिच्याबरोबर लग्न करायला सांगते, म्हणजे कायमचं ते प्यात ह्या घरातून निघून जाईल असं उर्वशीने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशीने विक्रमला फोन केलेला असतो आणि हा तोच राजकुमार स्वतःला समजणारा विक्रम आहे जो इथे गिरिजावरती प्रेम करतो, गावातला गावगुंडा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संगीत सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते आणि उर्वशीने आपला प्लॅनसुद्धा तयार केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, संगीत सोहळ्यामध्ये आता सगळ्या लोकांनी सहभाग घेतलेला असतो. तेव्हा इथे सायलीने संगीत सोहळ्याची उत्तम अशी सुरुवात केलेली असते. त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, वासंतीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे कल्पना ही सुद्धा आता अस्मिताचं डोहाळे जेवण उरकून त्या संगीत सोहळ्यामध्ये सहभागी झालेली असते. आणि त्या दरम्यानच प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला चक्करसुद्धा येणार असते. तर एका बाजूला जल्लोषात संगीत सोहळ्याची तयारी, तर एका बाजूला उर्वशी आणि प्रियाचा प्लॅन गिरिजाला किडनॅप करण्याचा हा सुद्धा तयार करण्यात आलेला असतो. नागेश्वरने उर्वशीला आधीच सांगितलेलं असतं की या सगळ्यापासून दूर राहायचं. पुन्हा जर तुम्ही लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या दिदी आहात, असं आता नागेश्वर म्हणालेला असतो.
संगीत सोहळ्याची तयारी सुरू असतानाच इथे आता एक एक गाणं सगळेजण आता घेऊन त्याच्यावरती डान्स करत असतानाच इथे विक्रम आलेला असतो. उर्वशीने सांगितलेलं असतं की तुला गिरिजाला इथून किडनॅप करून घेऊन जायचं आहे आणि तिच्याबरोबर ठरलेल्या मुहूर्तावरती लग्न करायचं आहे. तेव्हा विक्रम म्हणत असतो की गिरिजा, तुझं लग्न होणार पण ठरलेल्या मुहूर्तावरतीच होणार, पण त्या रुद्रबरोबर नाही तर माझ्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण छान डान्स वगैरे करत असतात आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, सायली आता सूत्रसंचालनसुद्धा करत असते. ती एका एका जोडीचं नाव घेत असते. तर इथे आता उर्वशी, सावी आणि प्रिया या तिघींनीसुद्धा एकत्र आता डान्स घेतलेला असतो. त्या तिघीजणी ग्रुप डान्स करतात. त्यानंतर वासंती आणि कल्पना या दोघीजणी मैत्रिणी असल्यामुळे इथे आता दोघीजणी छान असा डान्स करतात. तर इथे कल्पनाचा आणि त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीचा म्हणजे वासंतीचा डान्स सगळ्यांना खूपच जास्त आवडतो. सगळेजण खुश होतात. सायली अर्जुनसुद्धा आनंदी असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा मात्र उदास असते. तिला खूप जास्त उदास वाटत असतं. तिला असं वाटत असतं, हे लग्न मी मनापासून करत नाही आहे. म्हणून ती जरा उदास झालेली असते. पण बाकीचे सगळेजण छान एन्जॉय करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता रुद्रचं लग्न आहे. लोकांना दाखवण्यासाठी का होईना, 6 महिन्यासाठी का होईना, पण आता नागेश्वर मागे कसा काय राहणार? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नागेश्वरसुद्धा सुंदर असं गाणं गातो. खूपच सुंदर आवाजात नागेश्वरने गाणं गायलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतात. इतकं उत्तम गाणं त्याने संगीत सोहळ्यामध्ये सादर केलेलं असतं. ते इथे ऐकल्यानंतर रुद्रसुद्धा खुश होतो, जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरचं गाणं झाल्यानंतर इथे वेळ आलेली असते, ती म्हणजे संगीत सोहळ्यामध्ये आता गिरिजा आणि रुद्रच्या डान्सची. तर इथे आता सगळेजण ज्या व्यक्तींची आतुरतेने वाट बघत असतात, ते आजचे उत्सव मूर्ती म्हणजे रुद्र आणि गिरिजा हे दोघेजण सुद्धा आता डान्स करणार असतात. सगळेजण खूपच जास्त एक्सायटेड असतात त्या दोघांना एकत्र बघण्यासाठी. तेव्हा रुद्र आणि गिरिजा दोघेजण येतात आणि छान आता डान्स करत असतात आणि अचानकपणे प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला आपल्या आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. छकुली, छकुली अशी आता तिला जोरजोरात कुणीतरी हाक मारतंय असं तिला ऐकू आल्यानंतर गिरिजाला चक्कर येते प्रेक्षकांनो आणि ती चक्कर येऊन आता खाली पडलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता पॅनिक होते, चक्कर येऊन पडते. तेव्हा इथे रुद्र तिला उचलतो आणि रूममध्ये नेऊन ठेवतो. तेव्हा इथे रूममध्ये नेल्यानंतर थोड्या वेळानंतर सायली तिची व्यवस्थित काळजी घेते आणि तेव्हा इथे गिरिजा शुद्धीवरती आलेली असते. ती म्हणते, सायलीताई, मला कळलंच नाही मला काय झालं. मी तुला म्हणाले होते ना, कुणीतरी बाई मला छकुली छकुली अशी हाक मारते. तसंच मला वाटलं गं. एक बाई लहान मुलीला हातामध्ये घेऊन छान अंगाई म्हणते आणि छकुली अशी हाक मारते असं मला दिसून आलं होतं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा रूममध्ये आराम करत असते आणि आता संगीत सोहळ्यामध्ये जे काही बाकीचे लोक जमलेले असतात ते आता इथे एन्जॉय करत असतात. इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते. सगळेजण जेवण खावण करत असतात आणि तेव्हा इथे अर्जुनला आता महिपतचा भास होतो आणि तेव्हा तो सायलीला बोलावून घेतो. सायली म्हणते, गिरिजा तू आराम कर, मी लगेच आलेच हां. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, त्या क्षणालाच इथे आता विक्रम आलेला असतो. राजकुमार त्या ठिकाणी आलेला असतो आणि मग प्रेक्षकांनो, त्या विक्रमने इथे आता गिरिजाला उचललेलं असतं. गिरिजाला बेशुद्ध करून तो तिला तिथून घेऊन जातो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता विक्रम गिरिजाला घेऊन गेलाय ही गोष्ट कुणालाच कळत नाही. उर्वशीने मदत केलेली असते आणि प्रियाने. त्यामुळे इथे आता रुद्र जेव्हा गिरिजाला बघायला जात असतो तेव्हा उर्वशी म्हणत असते की अरे आता नको जाऊ, ती आराम करते ना, तू नंतर जा. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे, पण मला बघू दे तरी, त्या झोपल्यात ना. तर इथे उर्वशी आता दार बाजूला करते, पण तिथे गिरिजा नसते प्रेक्षकांनो, तिथे असते सावी. ती अंगावरती घेऊन आता तिथे झोपण्याचं नाटक करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजाला किडनॅप केलेलं असतं. सगळेजण गिरिजाला नंतर शोधायला लागतात. जेव्हा सायली जाते आणि बघते तर काय, गिरिजा तिथे नसते, तिथे उषा असतात. कल्पना आणि इथे वासंती दोघीजणी मैत्रिणी गप्पा मारत असतात. तेवढ्यातच सायली धावत पडते. त्यांनी म्हणते, आई, अहो गिरिजा नाही आहे रूममध्ये, गिरिजा कुठे गेली? तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण पॅनिक होतात. इकडे तिकडे आता गिरिजाला शोधायला लागतात. गिरिजा कुठेही सापडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, कोण आहात तुम्ही आणि काय इथे आणलंय मला?
तेव्हा इथे आता लगेच विक्रम म्हणतो, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू त्या रुद्राबरोबर लग्न करणार होतीस ना, ते कधीच शक्य होणार नाही. तुझ्याबरोबर लग्न तर मीच करणार. सावी म्हणत असते की बरं झालं ती गिरिजा एकदाची निघून गेली. आता रुद्राबरोबर लग्न तर माझंच होणार. तर इथे उर्वशी म्हणत असते, तू फक्त आता तयारी करायला घे गं. लग्न मंडपामध्ये आता तुला जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा कुठे गेले असतील? आणि तो जाऊन आता उर्वशीला विचारतो, आत्या खरं खरं सांग, गिरिजा कुठे आहेत? आता या सगळ्यामध्ये तुझा हात तर नाही आहे ना? तेव्हा उर्वशी म्हणते, रुद्र, अरे मी इथेच आहे ना मगापासून, आणि हे बघ दादासाहेबांनी मला सांगितलंय या सगळ्यापासून लांब राहा म्हणून. मी काहीच केलेलं नाही हां, उगाच माझ्यावरती संशय घेऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की वा, मला कळत नाही आहे बिचाऱ्या गिरीच्या बरोबर हे चाललंय तरी काय. म्हणजे मी आल्यापासून बघतोय काही ना काहीतरी तिच्या बाबतीत वाईटच घडतंय. तेव्हा इथे सायली म्हणत असते की नाहीतर काय, आता बिचारी कुठे असेल काय माहिती. आणि तेव्हा सगळेजण आता बाहेर पडलेले असतात तिला शोधायला. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने एक आयडिया केलेली असते. सायली एका ठिकाणी आता लपून बसते. तेव्हा प्रिया, उर्वशी आणि इथे सावी यांचं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीला कळतं की उर्वशीचा हात आहे गिरिजा किडनॅप होण्यामागे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला कळल्यानंतर ती जाऊन आता रुद्र आणि त्याचबरोबर अर्जुन यांनासुद्धा जाऊन सांगते की गिरिजा किडनॅप झालेली आहे. तेव्हा त्या मुलाचं नाव आता रुद्रला माहिती असल्यामुळे रुद्र म्हणतो की चला, आता काही माणसंसुद्धा बरोबर घ्यावी लागतील. त्या लोकांची जी जी ठिकाणं आहेत ना, जेवढे गोडाऊन आहेत तुळजापूरमध्ये, आपण सगळीकडे तिला शोधायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर म्हणत असतो की उर्वशी, खरं खरं म्हणा दीदी, तुम्ही कुठे गिरिजाला किडनॅप करून ठेवलेत का? उर्वशी आता नाहीच म्हणत असते. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन, सायली आणि रुद्र हे तिघेजण आता प्रत्येक गोडाऊनमध्ये जातात आणि ज्या ज्या ठिकाणी इथे कुठे किडनॅप करून ठेवलं असेल ते सगळं चेक करत असतात. तर एका मंदिरामध्ये इथे आता जबरदस्तीने विक्रम गिरिजाबरोबर लग्न करत असतो. गिरिजा त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते, तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते, पण विक्रम काही तिला सोडत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदिरामध्ये विक्रम जबरदस्तीने गिरिजाबरोबर लग्न करतोय ही गोष्ट जेव्हा रुद्र बघतो, तेव्हा रुद्र जातो आणि विक्रमला मार मार मारतो. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा जातो आणि बाकीच्या गुंड लोकांना मारतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा सुखरूपरित्या घरी परत आलेली असते. रुद्र, अर्जुन आणि सायली तिघेजण मिळून सुखरूपरित्या गिरिजाला घेऊन येतात. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, मला कळत नाही आहे गिरिजाच्याच बाबतीत हे सगळं का घडतंय. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की हे सगळं उर्वशीनेच केलं आहे, कारण तो माणूस तिच्याजवळ फोनवरती बोलत होता की मॅडम तुमचं काम झालं आहे म्हणून, हे सगळं तुम्हीच सांगितलं होतं ना करायला. जेव्हा ही गोष्ट नागेश्वरला कळते तेव्हा नागेश्वर आता चिडलेला असतो. तो म्हणतो, दीदी, आम्हाला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. या गिरिजाच्या किडनॅप होण्यामागे खरंच तुमचाच हात आहे ना? खरं खरं बोला. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी आता काहीच बोलत नाही. ती तरीसुद्धा खोटंच बोलत असते. पण इथे आता त्या गुंड माणसाला विचारल्यानंतर, विक्रमला विचारल्यानंतर त्याने उर्वशीचं नाव घेतलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरने उर्वशीचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला आता रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, जोपर्यंत आता लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडत नाही तोपर्यंत तुम्ही रूमच्या बाहेर यायचं नाही. नागेश्वरने सगळ्यांच्या समोर उर्वशीचं थोबाड फोडल्यानंतर तिचा इगो हर्ट झालेला असतो आणि तेव्हा नागेश्वर तिला आता रूममध्ये नेऊन सोडतो आणि दाराला बाहेरून कडी लावतो आणि म्हणतो, जोपर्यंत लग्न व्यवस्थितरित्या पार पडत नाही तोपर्यंत तुमचं खाणं पिणं तुम्हाला रूममध्ये दिलं जाईल. तुम्ही अजिबात बाहेर पडायचं नाही. तुमच्यामुळे गिरिजाला खूपच जास्त त्रास सहन करावा लागलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो की गिरिजाला जर कोणी आता त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, मी आत्ताच सगळ्यांना सांगून ठेवतोय. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा लग्नासाठी छान तयार झालेली असते. खूपच सुंदर गिरिजा दिसत असते. सगळेजण आधी टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन, सायली म्हणत असतात की आता आम्ही गिरिजावरती बारीक लक्ष ठेवून राहू. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा, आता तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. प्लीज झालं गेलं ते सगळं विसरून जा. तेव्हा गिरिजा म्हणते, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका, या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली तिथून गिरिजाला घेऊन जाते, कारण आता रात्र गेलेली असते गिरिजाला शोधण्यामध्ये.
पण प्रेक्षकांनो, शेवटीला गिरिजा परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता लग्न सोहळा असतो आणि त्यामुळे इथे गिरिजा खूप सुंदर तयार होत असते. सायली इथे गिरिजाला तयार करण्यामध्ये मदत करत असते आणि तेव्हा इथे गिरिजाचं इतकं सुंदर रूप बघितल्यानंतर सगळेजण तिची दृष्टच काढत असतात. त्या ठिकाणी वासंती आलेली असते आपला खानदानी दागिना घेऊन. ती इथे आता गिरिजाला जेव्हा बघते तेव्हा ती तिची दृष्ट काढते आणि म्हणते, कुणाचीही दृष्ट लागेल इतकी सुंदर दिसते माझी सून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा लग्नासाठी तयार झालेली असते. म्हणजे प्रेक्षकांनो, उर्वशी, सावी आणि प्रिया यांनी इतके प्रयत्न केलेले असतात गिरिजाला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी, पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये जे असतं तेच झालेलं असतं. शेवटीला गिरिजा आणि रुद्र या दोघांचाच लग्न सोहळा पार पडणार असतो. तर या घरातली सून, घोरपडे घराण्याची सून आणि रुद्रची बायको ही आता गिरिजा लोखंडेच होणार असते आणि फायनली गिरिजा लग्नासाठी तयार झालेली असते.